आणि ज्याच्याने सांगितलं की तो माझा माणूस आहे, काय करायचे ते करून घ्या, समजतं त्या आरोपीला दिलं. त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून करत होते, परंतु निगरगट्ट सरकार हे त्यांना सर्व गोष्टी माहीत असताना सुद्धा आज संतोष देशमुख यांच्या हत्येनिषेधार्थ रामनगर रस्ता रोको केला. किती वेळ रस्ता रोको झाला आणि प्रमुख मागण्या काय आहेत? जवळपास 2 घंटे रस्ता रोको या ठिकाणी रामनगर येथे केलेला आहे. आमची मागणी अशी आहे की 3 महिन्यापूर्वी हिवाळी अधिवेशन ज्यावेळेस नागपूर येथे होतं, तर त्यावेळेस सुरेश धस यांनी पूर्ण जी घटना कशी झाली, घटनाक्रम सांगितला आणि निर्गुण हत्या कशी झाली हे या ठिकाणी सभागृहात मांडलं होतं. परंतु असे असताना देखील, शासनाला संपूर्ण माहिती असताना देखील 3 महिन्यानं उशिरानं मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा या प्रकरणात उशिरानं झाला. उशिरानं का होईना, परंतु हा राजीनामा न होता शासनाने त्यांची हकालपट्टी या ठिकाणी करणं गरजेचं होतं. आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग त्यांना माहिती असताना हा खून झालेला आहे. आणि त्यामुळं त्या आरोपींना या धनंजय मुंडे यांची साथ होती म्हणून त्यांना सह आरोपी करावं आणि त्यांच्यावर सुद्धा हा गुन्हा या ठिकाणी दाखल करावा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्यांची आमदारकी सुद्धा बडतर्फ होणं गरजेचं आहे, कारण जर ते सत्तेमध्ये राहील तर नक्कीच त्यांना बचाव करण्याचा, त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न हे शासन करणार आहे. म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी रामनगर येथे आयोजित केलं होतं.